प्रेक्षकांचा देखील उदंड प्रतिसाद आणि या ठिकाणी खेळाडूंसाठी बक्षीस आहेतच, परंतु प्रेक्षकांसाठी देखील बक्षीस असणार आहे. मैदानाच्या बाहेर झेल टिपा आणि 100 रुपयांचं पारितोषिक मिळवा. यावेळेस भन्नाट गतीचा बॉल होता. टॉप बॉल येताना पाहायला मिळतोय. विजयाचं समीकरण 14 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. हॅलो हाय मात्र मैदानाच्या आतमध्ये रविवारच्या दिवशी मात्र रंगताना पाहायला मिळतोय आणि निमित्त आहे कोकणी शैली प्रीमियर लीगचा रंगता थरार. जबरदस्त असा मोहोळ मात्र या ठिकाणी या प्रेक्षक राजाचा उदंड प्रतिसाद आज या स्पर्धेला. यावेळेस जर पाहिलं तर बॅटला बॅटला बॉल लागलेला पाहायला मिळेल. कुठलीही धाव नसणारे लगातारचे 2 बॉल डॉटमध्ये अनिकेत वाघ मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. विजयाचं समीकरण 13 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. 23 धावा बनवायच्या. बॉल शिल्लक असणार आहे 13. कोण मात्र हा सामना जिंकणार. आता मात्र उत्कंठा शिगेला पोहोचलेली पाहायला मिळते. तब्बल 1 लाख रुपयांचं पारितोषिक असणार ही मोठी स्पर्धा. बॅटची अपील केली जाते. अनिकेत वाघ यांचा खेळ देखील मैदानाच्या आतमध्ये थांबला आहे. मैदानाच्या मागे जर पाहिलं तर सगळ्यांना ग्रुप मध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं. तर रुद्र 11 या संघामध्ये अगदी शांत वातावरण नक्कीच पाहायला मिळतंय. कारण जर पाहिलं तर शेवटचे 12 बॉल आणि विजयासाठी 23 धावांची आवश्यकता असणार आहे. एका बाजूला जर पाहिलं तर अगदी संघ मालकांनी आपले तो पाण्यामध्ये ठेवलेले पाहायला मिळतात. अजित शेटकर आहे रुद्र 11, तर त्यांच्या समोर सन्मान्य श्री रंगशेर वाळवे यांच्या मालकीचा सदानंद ग्रुप हा संघ पाहायला मिळतोय. एक मोठी स्पर्धा, एका मोठ्या बक्षिसाची खैरात असणारी स्पर्धा आहे. तब्बल 1 लाख रुपयांचं रोख पारितोषिक सन्माननीय श्री उद्योजक सुरेश शेट पाटील यांच्या माध्यमातून 1 लाख रुपयांचं रोख पारितोषिक असणार आहे. तर द्वितीय पारितोषिक सन्माननीय श्री उद्योजक लाला शेठ सुसे पाटील यांच्या माध्यमातून तब्बल 1 लाख रुपयांचं रोख पारितोषिक या स्पर्धेला असणार आहे. पारितोषिक आपण पाहतो सन्माननीय श्री भगवान शेठ सरपंच पिंपळगाव उज्जैनी